नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात मुख्यमंत्री हद्दवाढीचे आश्वासन आता तरी पाळणार काय? राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधानांची भेट का घेतली? मराठ्यांचं 10% आरक्षण धोक्यात, मनोज जरांगेंना शंका. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा रेखाजोगा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. बातमी कोल्हापूरची. हद्दवाढीचे आश्वासन आता तरी पाळणार काय? कोल्हापुरातील विकास कामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी कोल्हापूरकरांचे आभार मानत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की कोल्हापूरकरांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला, त्यामुळे आता इथे काम केले नाही तर आमच्यासारखे करंटे कोणीच नाही, त्यामुळे काही काळजी करू नका. यापूर्वी कोल्हापूरला कमी पडू दिले नाही, पुढेही कमी पडू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. या कोल्हापूरच्या विकासातील पहिला टप्पा म्हणजे हद्दवाढ. तर हद्दवाढीवर मुख्यमंत्री म्हणाले की शहराचा सुनियोजित विकास करण्यासाठी हद्दवाढ गरजेची आहे. हद्दीबाहेरील लोकांच्या ज्या काही अडचणी असतील त्या 100% सोडवल्या जातील. शहराकरता जो जो विचार केला जाईल तो टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. आता कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी सकारात्मकता दाखवणारे हे पहिले मुख्यमंत्री नाहीत. कोल्हापूरच्या विकासासाठी हद्दवाढ ही गरजेचीच आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनामुळे लोकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचं आश्वासन पाळणार का, की कोल्हापूर हद्दवाढीचा प्रश्न आश्वासनांच्या गराड्यातच अडकणार, आता हे येणारा काळच सांगेल. बातमी आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधानांची भेट का घेतली? बऱ्याच दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एनडीए मध्ये जाणार का यावर चर्चा सुरू आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदारांनी सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आज पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. विकासाच्या चौकटीतच ही भेट होईल असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलेले. आज जवळपास अर्धा तास ही भेट पार पडली. यावेळी खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातील काही ठिकाणी पूर परिस्थिती, तर काही ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती, शेतकऱ्यांच्या पिकांचा भाव आणि अशा विकास कामासंदर्भात पंतप्रधानांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या सोडवल्या जातील असं पंतप्रधानांनी आश्वासन दिल्याचे कळते. यासोबतच महात्मा ज्योतिराव फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. मागील महिन्यात शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घेतलेली. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांनी एकत्र विमान प्रवास केला आणि आजची खासदारांची पंतप्रधानांसोबतची भेट. या सर्व भेटीगाठींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एनडीएत विलीन होणार का या चर्चांना पुन्हा एकदा उकळी फुटली आहे. बातमी आहे, मराठ्यांचं 10% आरक्षण धोक्यात, मनोज जरांगेंना शंका. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठा आरक्षण मुद्द्याचं वारं व्हायला सुरुवात झाली आहे. कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरले आहेत. 29 ऑगस्टला होणाऱ्या निर्णायक आंदोलनासाठी मनोज जरांगेंचे राज्यव्यापी दौरे सुरू आहेत. कुणबी जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला. एकनाथ शिंदेंवर डबल गेमचा आरोप लावल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या काळात 58 लाख नोंदी सापडल्या. परंतु आता देवेंद्र फडणवीस यांच्या काळात बावनकुळेंना काही वेगळं वाटत असेल, या नोंदी रद्द केल्या तर मराठ्यांमध्ये एकनाथ शिंदे यांची क्रेज निर्माण झाली आहे ती मिटेल असा प्लॅन असण्याचा डाव असू शकतो. एवढंच नाही तर 100-200 वर्षापूर्वीच्या नोंदी मिळाल्या तरी ते प्रमाणपत्र रद्द केले जात आहेत. मग हे 10% आरक्षण तरी ठेवतील का अशी शंका मनोज जरांगेंनी व्यक्त केली. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.